बंद करू. म्हणजे काय, माझा एक ग्लास तयार झाला, माझा एक चष्मा तयार झाला, प्रत्येक वेळेस प्रत्येक इव्हेंटला मी माझ्या चष्म्यात बघत असतो. पण समोरून जर शार्दूल बघत असेल तर खूप छान वाटत असते, मला ते नेहमी नकारात्मक वाटत असतं. म्हणून काय करायला पाहिजे, प्रत्येकाने आपला चष्मा आहे ना, चष्मा स्वच्छ करणं खूप महत्वाचं. म्हणजे काय, विचारधारा खूप खूप महत्वाचं आहे. प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे, विचारांचा खेळ जेव्हा येतो ना त्यावेळेस डायरेक्ट अटॅक होतो. पण असं नाहीये. तुमच्या डेली लाईफमध्ये, धंद्यामध्ये, घरामध्ये, बिझनेस कुठे, ऑफिसमध्ये, बाहेर रस्त्यावरती, हे सगळ्या गोष्टी ना तुम्ही कसा विचार करता याच्यावरतीच आहे. ह्याच्यावरतीच आहे. सर मी आम्ही ना तो रिलेशनशिप बद्दल रेग्युलरली बोलतो. मी माझ्या आईचं माझ्या वडिलांसोबत रिलेशन कसं होतं त्याच्यावर माझं माझ्या बायकोसोबतचं रिलेशन बऱ्यापैकी डिझाईन होतं. पण माझं पैशासोबतचं रिलेशन हे कशा डिफरंट होतं, कारण का मला वाटतं बऱ्याचदा या सगळ्या फायनान्शियल गोल सेटिंगमध्ये ना कुठेतरी पैशासोबतच्या रिलेशनमध्येच होतं. हे पैशाचं रिलेशन कसं घडतं, तुम्ही काय बघता, तुम्ही लहानपणापासून काय फॅमिलीमध्ये बघत आलेला आहात, तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतलाय, तुमचा तो एक्सपिरियन्स चांगला आला की वाईट आला, याच्यावर तुम्ही तुमचा चष्मा तयार करता ना. सिम्पल आहे. आता जो चष्मा माझ्यासाठी जर चांगला नसेल तर हे मी डिफाईन करायला पाहिजे हे नाही आहे म्हणून. एकदा मी स्टॉक मार्केटमध्ये सपोज असं रेकमेंड करत नाही स्टॉक मार्केटमध्ये करा म्हणून, पण स्टॉक मार्केटमध्ये जर मी गुंतवणूक केली मला नुकसान झालं तर आयुष्यभरासाठी इथं आहे की तिथं नाही करायचं. परंतु स्टॉक मार्केटमध्ये रिअल इन्व्हेस्टिंग, बरं, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एफएन, हां, प्युअर इन्व्हेस्टिंग, यू आर बिकमिंग अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. या केसमध्ये असे अनेक उदाहरणं तिथं चांगलं पण झालं, पण माझा अनुभव वाईट आहे म्हणून मी नेहमी तसंच त्याच्याकडे बघायचं हे पण चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, असं लोक कित्येक जण मला कशी टाकणार भाजीत नसतं. एकदा जर आपण त्या नकारात्मक फील्डमध्ये गेलो ना की आपल्याला नेहमी तसंच वाटतं. पण असं नाही ना, कित्येक पार्टनर चांगले पण आहेत. आम्ही ही आमच्या पार्टनर रनिंग दिस बिझनेस सक्सेसफुली फॉर ऑलमोस्ट 3 years. हां, बरोबर. हा जो विषय आहे ना, 25-25 वर्ष असलेले लोक आहेत ना, त्या प्रत्येकच मी बघतोय तेच खरं. म्हणजे काय, माझा ग्लास भरलेला आहे. आणि कसं आहे की जेव्हा माझ्या विचाराला मी प्रोटेक्ट करायला जातो ना, आयदर आय गोइंग टू ब्लेम हिम, आय ऑलवेज ट्राय टू जस्टिफाय की मी किती बरोबर आहे. आणि मग त्या केसमध्ये आय नो दॅट्स अ रोग होतो. आणि त्या रोग तुम्हाला कधीच कशात बाहेर पडू देत. म्हणजे काय थॉट्सवरती काम करतो. आय नो एव्हरीथिंग म्हटलं की संपलं. तुम्ही म्हटलं ते ग्लास फुल आहे ना, पाणीच नाही. तो आय नो दॅट याच्यातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा एखादी घटना तुमच्या जीवनात होते ना, त्याच वेळेस त्याच्यावरती काम करणं खूप महत्वाचं आणि त्याची 100% जबाबदारी घ्यायची. रेडसी सारखं होतं की जर त्याला नवीन नदी येऊन मिळत नसेल कुठली तर त्यात क्षार वाढत जातो. त्यामुळं शेवटी निसर्गाने दिलेले नियम हे पाळलेच पाहिजे. त्याच्या बियॉन्ड काही नाही, त्याच्या बियॉन्ड ऍब्सोल्युटली काही नाही. या सगळ्या सिस्टममध्ये या सगळ्या या गोष्टी कुठेतरी बोरिंग वाटतात. कुठेतरी ही जी जर्नी आहे की स्वतःवरती काम करणं, स्वतःवरती या दोन गोष्टी होतात. इतर हे खूप जास्त बोरिंग वाटतं, फिलॉसॉफिकल वाटतं, किंवा कुठेतरी एव्हरेस्ट सारखं ते माउंटेन्स माझ्यासाठी नाहीच हे मेरे बस की बात नाही आहे. म्हणजे अरे आपण मिडल क्लास माणसं नंतर बघून पाय पसरायचं ह्या लेवलला जातो. काय पैसा पैसा काय, काही पैसे कोणी सुखी झाले का, ह्या टाईपचा गोष्ट माहिती. पण याला काहीतरी गेमिफाय करता येऊ शकतं का, याला काहीतरी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करता येऊ शकतं का, जेणेकरून मला ते अचिव्हेबल वाटलं. म्हणजे आपण सुरुवात करताना 2 किलोच्या डब्याने सुरुवात करतो, असं काही करता येईल का? हेच करावं लागेल ना, दुसरं काय. म्हणजे सर मला 10,000 सेव्ह नाही करायचे तर मला 1,000 नाही 500 रुपये सेव्ह करायला लागेल. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड म्हणतात ते महत्वाचं आहे. म्हणजे सपोज हा झाला की गुंतवणुकीचा विषय, म्हणजे लोक म्हणतात पैसे राहतात, हा गुंतवणुकीचा विषय. तर खरोखर उदाहरण घेऊ आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 लोकांनी जिम जॉईन केली, दोघांचं वजन 90 किलो आहे. दोघांनी ठरवलंय की नाही मला 72 किलो करायचं आहे, बरोबर ना. दोघांनी एकत्र काम चालू केलं, पण 8 दिवस झाले ना, एखादं माइंडसेट वीक झालं तर चित आज 8 दिवस केलं ना, आता काय नाही, आठवड्यामुळे दुसरा was very meticulous. त्यांनी डाएट सगळ्या गोष्टी केल्या. कालांतराने याच्या छोट्या छोट्या गोष्टी कंपाऊंड त्याच्यासाठी झाल्या, त्याचं वजन 75 किलो झालं. पण यांनी मध्ये ब्रेक घेतल्यामुळे माइंडसेटवर तुम्ही कमी, अरे सुट्टी घेतली चालते, तसं पुढे पुढे गेल्यानंतर त्याची खाडे व्हायला लागली. आणि कालांतराने ही रिमेन सेम बट ही इम्प्रूव्ह. म्हणजे काय की जर गेमिफिकेशन करायचं असेल ना, जर एस्पेशली ज्यांच्याकडे कमी पैसे येत आहेत, त्यांना वाटतं की
कुठूनही पैसे येऊ दे, बिझनेसमॅन असू दे किंवा नोकरीवाला असू दे किंवा प्रोफेशनल असू दे, कुठलेही पैसे आले ना 90% पैसे आले, स्वतःला लिमिट करून टाकायचं. 1 कोटी आले 90 लाख, 100 रुपये आले हा 90 रुपये, आणि 10 रुपये तुमचे नाही. 10 रुपये, ते 10 रुपये तुम्ही अशा ठिकाणी बाजूला टाका की तिथे तुम्हाला ऍक्सेस खूप कमी आहे. देवासाठी येस करून टाका. हा, देवाला रिलीज करून टाका. हा देवाचे रिलीज तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद देईल. खूप आशीर्वाद आहे. कारण जर आलेले सगळे पैसे सगळेच खर्च केले नव्हे तर पुढच्या महिन्यात परत मला पैशाची वाट बघावी लागेल. आणि या गेमिफिकेशन मध्ये जर 2, 3, 4 वर्ष होतील ना, जर दिसेल आईला एक काम करते बघा, then you will never experience. नुसतं व्हिज्युअलायझेशन नाही, एक्सपिरियन्शियल लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग साठी तुम्हाला कार्यच करायला लागेल ना. दुसऱ्याच्या कार्यावर तुम्हाला करता येते. गोल सेटिंगची प्रोसेस काय असते, त्याची टाइमलाईन कशी आखायची? ओके, या केस मध्ये आपण काय करू, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल. राईट, श्रोते मंडळींना आपण रिक्वेस्ट करू की तुम्ही जसं मी सांगतोय ना तसं करा. पहिली पेन घ्या आणि ड्रॉ ड्रॉ करा. एक वर करते तुमचं वय तुम्हाला माहिती आहे. या जगामध्ये तुम्ही एकमेव माणूस आहात की तुमचा पैसा किती येतो, कुठं जातो, किती जातो. दुसरं कोणाला माहिती असतं, तुमचं माहिती असतं. रे सरळ काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. गोल सेटिंग करायचं ना, सिंपल आहे. लाईनच्या सगळ्यात डाव्या बाजूला पॉइंट टाका आणि तुमचं वय घ्या. म्हणजे मी आत्ता कुठे आहे. अवेअरनेस इज की टू सक्सेस. आता तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरात कोण कोण आहे? जर 2 मुलं आहेत, राम आणि श्याम. रामचं वय आहे 10 आणि श्यामचं वय आहे 5. गुड. मग आता सगळ्यात पहिलं गोल कुठला आला? मुलाचं शिक्षण. आता भारताची आपली शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आता नवीन एज्युकेशन पॅटर्न नसते. आता जे प्रचलित चालू त्याच्यावरती बोलू. म्हणजे साधारणपणे 18व्या वर्षी मुलगा किंवा मुलगी तो 12वी होते आणि नंतर हायर एज्युकेशन जातं. आता मला आता या वर्षी त्याच्या शिक्षणाची फार काळजी करायची गरज लागत नाही, जे येते त्याच्यातूनच करायचं असतं. आता पुढच्या वर्षीच्या फीचारून प्लॅन करू. पण मोठे पैसे लागतात जेव्हा मुलं 18 वर्षाचे होतात त्यावेळेस. मग जेव्हा राम 10 वर्षाचा आहे तर 8 वर्षानंतर तुम्हाला पैसे लागणार आहेत ना. मग आता तुमचं वय 35 आहे, 8 वर्षानंतर तुमचं वय 43 आहे. त्या 43व्या वर्षी तुम्हाला रामसाठी पैसे लागणार. म्हणजे तुमचा पहिला पडाव, पहिला माइलस्टोन ठरला. श्याम 5 वर्षाचे, श्याम 13 वर्षानंतर एज्युकेशनला जाणार आहे. म्हणजे 13 वर्षानंतर 35 आणि 13 48व्या वर्षी त्याच टाइमलाईन वरती एक डॉट टाका आणि ते या 48व्या वर्षी. त्याच्या खाली रामचं शिक्षण, श्यामचं शिक्षण. तुम्ही नोकरी करता म्हणजे काय की 60ला रिटायर होणार. 60ला जर रिटायर होणार असाल तुमच्याकडे 25 वर्ष आहेत. त्याच टाइमलाईन वरती 60 टाका, तिथे 60 एक रिटायरमेंट पण. आता हे तुमचे गोल्स. आता हे गोल्स जर अचीव्ह करायचे असतील तर त्या वेळेपर्यंत थांबून उपयोग नाही. मला आज माहिती पाहिजे की मला साधारणपणे त्यावेळेस किती पैसे लागतील. आता आकाशातून हे मॅथमॅटिक्स आहे, पण त्यावेळेस किती पैसे लागतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला आत्ता किती लागतात हे महत्वाचं आहे. आता रिटायरमेंटच्या नंतर बोलू, मुलांच्या शिक्षणाचं बोलू. सपोज प्रचलित इंजिनिअरिंगला जर कुठलाही मुलगा हुशार असेल, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये गेला असेल तर साधारणपणे 90,000 ते 1,00,000 रुपये वर्षाची फी आहे. आणि साधारणपणे वर्षाचा खर्च एक 50,000 रुपये असतो. म्हणजे साधारणपणे 1,50,000 रुपये तुम्हाला एका मुलाच्या वर्षाच्या शिक्षणासाठी लागणार आत्ता बरोबर. मग 4 वर्षाची किती लागली? 6,00,000 रुपये. वरती असं 200 1,00,000 रुपये ठरला, 7,00,000 रुपये लागले. तर 7,00,000 रुपये आत्ता इन्फ्लेशन कन्सिडर करायला पाहिजे. इन्फ्लेशनमुळे साधारणपणे त्यावेळेस किती रुपये लागतील याची पण काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याच्या 18व्या वर्षी म्हणजे तुमच्या 43व्या वर्षी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत. आता हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल ना तर आम्ही एक बायोमध्ये ना एक कायजिंग कॅल्क्युलेटरची लिंक दिली आहे. ती लिंक तिथे क्लिक करा आणि तुम्ही ते डाउनलोड करा. आता काय करायचं तुम्हाला, मुलाचं शिक्षण चाइल्ड नंबर 1च्या ठिकाणी राम एज्युकेशन टाका, तिथे 7,00,000 टाका. खाली इन्फ्लेशन दिलेलं आहे आणि इन्स्ट्रक्शन सगळे दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन नुसार ते वापरा. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये किती रुपये लागणार आहेत हे कळेल. आणि ते जर त्यावेळेस पैसे लागणार असतील तर तुमची जी काही मानसिकता आहे ना, मी रिस्क टेकिंग आहे नाही आहे, इक्विटी सेव्हिंग, याच्यानुसार तुम्हाला आत्ता किती पैसे सेव्ह करायला लागतील हे तुम्हाला क्लिअर कट मिळेल. आणि
मला कळतं हे केलं नाही तर जीवनामध्ये काहीही होणार नाही. एकदम क्रिस्टल क्लिअर. आता इन्फ्लेशन आपण स्टँडर्ड 8% बघतो, पण इन्फ्लेशन हे व्हॅरिएबल आहे. सिटी टू सिटी, फॅमिली टू फॅमिली हे सगळं बदलत आहे. आणि फील्ड टू फील्ड, मेडिकल फील्डमध्ये ते 15% आहे, एज्युकेशन फील्डमध्ये आता 10-12% म्हणजे कॉलेजचीच फी 10-12-12% वाढते